दिंडोरी तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये तब्बल 3 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एक मोठी घडामोड घडली असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या कलम 16 अन्वये अप्पर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी मोहाडी या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच आशा लक्ष्मण लहांगे यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केलं आहे। या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आलेत। मोहाडी या ठिकाणी सविता भाऊसाहेब पवार आणि किरण पंढरीनाथ नाईक यांनी या प्रकरणी 2023 पासून कायदेशीर लढा सुरू केला होता। यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 36/2023 मध्ये 13 डिसेंबर 2024ला लहांगे यांच्या बाजूने आदेश दिला होता। मात्र अपीलकर्त्यांनी हार न मानता विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करून आपला लढा सुरूच ठेवला। अखेर अप्पर विभागीय आयुक्तांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा तो जुना आदेश रद्द ठरवून अपीलकर्त्यांचे अपील मान्य केलं। या नवीन निर्णयानुसार आशा लहांगे यांचं मोहाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी उर्वरित कालावधीसाठी तात्काळ प्रभावानं रद्द करण्याचं ठरवलं आहे। पुढील आवश्यक कारवाईसाठी 235 पानांची मूळ संचिका अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आली असून 3 वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर मिळालेल्या या निकालामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अप्पर विभागीय आयुक्त नाशिक यांनी आज जो मोहाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पद हे अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्याबद्दल सर्व मोहाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मागील आम्ही गेल्या 3 वर्षापासून जो लढा देत होतो त्यांनी अनेक कागदपत्रे बनवून सरपंच पदे वाचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटी न्यायदेवतेपुढे सत्याचाच विजय असतो। आज जो आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे तो आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थांना आनंदाचं वातावरण झालं आणि हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे हे आम्ही आज सिद्ध करून दाखवलेलं आहे। नमस्कार, मी सविता पवार। मोहाडी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त जे सरपंच आहेत आशा लहांगे यांच्या विरोधात आपण जे अपील केलेले होते अप्पर आयुक्तांकडे त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि अप्पर आयुक्तांनी त्यांचे पद हे सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केल्यामुळे अपात्र ठरवलेले आहे। आज जो निकाल दिलेला आहे अप्पर आयुक्तांनी त्याविषयी त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झालेला आहे। न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता, आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला। सर्व मोहाडी ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।